नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज विधिमंडळात जे झालं आणि गेल्या काही दिवसांपासून जे काही सुरू आहे तर आपण सगळेच गोंधळलेलो आहोत. या राज्यात नक्की सरकारमध्ये कोण आहे आणि विरोधात कोण आहे हे समजेना झालंय. उद्धव ठाकरे, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत काय बोलतायत ते बघा. आणि दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी यांचं प्रेम प्रकरण जोरात सुरू आहे. विधान परिषदेच्या सभापतींविरोधात अविश्वास दाखल केला तो राष्ट्रवादीने. भाजप लगेच धावून आला मदतीला आणि हा प्रस्ताव मंजूर झाला. आता सभापती कोण होणार हा खरा प्रश्न होता. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि अपक्ष असे 4 उमेदवार होते रिंगणामध्ये. पण विधान परिषद सभापती पदाच्या निवडणुकीचा सामना चुरशीशिवाय संपला. शिवसेना, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांना निवडणुकीतनं माघार घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. शिवसेनेनं उमेदवार उभा केल्यानं भाजप या निवडणुकीमध्ये युती धर्म पाळणार की राष्ट्रवादीला साथ देणार याविषयी उत्सुकता होती. विधान परिषदेत सभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आणि शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी निवडणुकीतनं माघार घेतली. काँग्रेसचे शरद रणपिसे आणि अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांशी बोलले आणि मग चित्र पालटलं. काय बोलले माहीत नाही, पण सेनेला काहीतरी आश्वासन मिळालेलं दिसतंय. सेना कधी आक्रमक होईल आणि कधी घुमजाव करेल हे सांगणं कठीण आहे. काही असो, रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेचे नवे सभापती असणार आहेत आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. काय आहे या घटनाक्रमाचा नक्की अन्वय? नक्की काय चाललंय राज्याच्या राजकारणात? आता सेनेनं घुमजाव केलं हे खरं, पण भाजप सेना यांची पार्टनरशिप खरंच टिकणार आहे का? राजकीय समीकरणं बदलत चालली आहेत का? मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही नवी समीकरणं आकार घेत आहेत का? आणि हाच प्रयत्न आपण आज करणार आहोत. राजकीय पक्ष काही बोलायच्या मूडमध्ये फारसे दिसत नाहीत. जे करायचं ते त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे त्यांना आता बोलायचं काहीच नाही. पण आपण आपल्या विश्लेषक मित्रांशी बोलूया. त्यांचं काय निरीक्षण आहे ते जरा ऐकू. आणि आपल्यासोबत आज आहेत नामवंत पाहुणे. संजय मिस्किन आहेत माझ्यासोबत बेलापूरच्या स्टुडिओमध्ये. सकाळचे राजकीय प्रतिनिधी आहेत संजय मिस्किन. नितीन सावंत आहेत माझ्यासोबत, ज्येष्ठ पत्रकार आहेत नितीन सावंत. हेमंत देसाई राजकीय विश्लेषक, ते परळमधून आपल्यासोबत असणार आहेत. त्याचप्रमाणे प्रताप थोरात हे राजकीय विश्लेषक आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, तेही परळमधून आपल्यासोबत असणार आहेत. हे 4 नामवंत पाहुणे आणि या 4 नामवंतांच्या सोबत आपल्याला ही चर्चा करायची आहे की खरोखरच काय घडलं, कसं घडलं, यापुढे काय घडणार आहे. संजय मिस्किन आत्ता माझ्यासोबत आहेत. संजय मिस्किन हे सकाळचे राजकीय बातमीदार आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्या अशा घटना घडामोडी बघतायत. संजय मिस्किन, आत्ता आज जे काही झालं, म्हणजे गेल्यावेळी जेव्हा विश्वास ठराव दाखल झाला त्या संदर्भात आपण एक चर्चा केली होती याच कार्यक्रमामध्ये. तेव्हा आपण काही एक मतं नोंदवली होती, काही निरीक्षणं केली होती. पण आता आजचा दिवस जर आपण बघितला तर अपेक्षेपेक्षा बऱ्याच गोष्टी वेगळ्या घडलेल्या आहेत. शिवसेनेनं ऐनवेळी नांगी टाकलेली आहे. जे काही घडलं त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करता? काय वाटतं, काय नक्की घडलं आज? नाही, खरं सांगायचं तर गेल्या अधिवेशनात म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून जर पाहिलं तर शिवसेना एक आक्रमक मूडमध्ये होती. एक म्हणजे फ्रंटफुटवर जाऊन शिवसेना सरकारच्या विरोधात टोलेबाजी करत होती. आणि त्यातच आता विधान परिषदेच्या ज्या स्थिर सभागृहाला अस्थिर राजकारणाचं वळण लागलं होतं, त्या अस्थिर राजकारणामध्ये शिवसेनेने अचानक उडी घेतल्यामुळं, आणि त्यातही नीलम गोऱ्हे ह्या त्या नेत्या आहेत, त्या काही कुठल्या साध्या उमेदवार किंवा आमदार नाहीत, त्या शिवसेनेच्या नेत्या आहेत, प्रवक्त्या राहिलेल्या आहेत. त्यांना मैदानात उतरून कुठंतरी एक मोठ्या प्रमाणात आव्हान निर्माण केलं होतं. आणि एक महिला उमेदवार, त्यातही शिवसेनेने भाजपला बाजूला सारून न विचारता उभा केलेला उमेदवार म्हणून या निवडणुकीला एक वेगळं कलाटणी मिळेल की काय अशी शक्यता वाटत होती. पण आजची जर शिवसेनेची रणनीती बघितली तर शिवसेनेने खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या भाषेत सांगायचं हिट विकेट दिलेली आहे. स्वतः आऊट होण्याचा एक मार्ग स्वीकारलेला आहे. आणि कशासाठी स्वीकारला, का स्वीकारला, हे गेल्या 15 दिवसाला जर विश्लेषण बघितलं तर जो आक्रमकपणा दिसत होता तो अचानक माघार घेणं, म्हणजे इथपर्यंत शिवसेना गेली होती की काँग्रेसचा मित्रपक्ष शिवसेना आहे की काय, किंवा काँग्रेसच्या बाजूने शिवसेना सभागृहामध्ये बाजू मांडते काय, असं विधान परिषदेच्या सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव आला त्यावेळेस वाटत होतं. रामदास कदम यांचं जर भाषण ऐकलं असेल तर त्यावेळेस शिवसेनेने
एका बाजूला राष्ट्रवादीला टोले टोमणे देणं आणि दुसऱ्या बाजूला आपला मित्रपक्ष सत्ताधारी असणारा भाजपलाही चिमटे काढणं याची संधी सोडलेली नव्हती. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक त्या अर्थाने एक वेगळ्या पद्धतीची मानली जात होती. परंतु आज पुन्हा एकदा हे मित्रपक्ष सेना आणि भाजप एकत्र आहोत, आम्ही आमच्या एकत्रपणे काम करत आहोत असं सांगून एक नवीन मन एक प्रचलित केली की जे आम्ही दुपारपासून एक गमतीनं सांगतो की आजपर्यंत राजकारणामध्ये शत्रूचा शत्रू हा मित्र असं मानलं जायचं, परंतु आता आजपासून मित्राचा मित्र हा खरा शत्रू अशा प्रकारचे एक नवीन मन तयार झालेलं आहे आणि ते हे महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतंय. विधान परिषदेसारख्या बरोबर संजय मिस्किन, अनेक नव्या म्हणी आणि नवे वाक्प्रचार कदाचित हे सरकार आणि हे सगळं राजकारण निर्माण करेल की काय अशी शक्यता आहे, कारण आतापर्यंत या प्रकारच्या गोष्टी आपण कधीच बघितल्या नव्हत्या. अशा अनेक गोष्टी आपण बघतो आहोत. तुम्ही हिट विकेटचा उल्लेख केला. रामराजे नाईक निंबाळकर हे क्रिकेटपटू होते, ते राज्याच्या क्रिकेट संघामध्ये सुद्धा होते. पण एकूण हे सगळे जे काही चाललंय, प्रताप थोरातांकडे मला जायचं आहे. प्रताप थोरात, आता संजय मिस्किन असं म्हणतायत की काही शत्रूचा शत्रू तो मित्र, मित्राचा मित्र तो शत्रू वगैरे वगैरे सगळ्या म्हणी. मुळामध्ये हे सगळं जे चाललेलं आहे तुम्ही कसं बघताय? काय प्रकार आहे हा सगळा? महाराष्ट्र गोंधळलेला आहे, जरा तुम्ही समजावून सांगा काय चाललंय. यातली थोडीशी जुनी बॅकग्राऊंड बघितली पाहिजे आणि त्यामध्ये शरद पवार साहेबांचा स्वभाव बघितला पाहिजे. आपल्या विरोधात गेलेल्या लोकांना ते कधीतरी फटका मारतातच आणि त्याच्यासाठी 25-25 वर्ष ते वाट बघायला तयार असतात. तर त्यांनी आता यात 25 वर्ष वाट बघितली. शिवाजीराव देशमुख आणि विजयसिंग मोहिते पाटील हे सुधाकरराव नाईकांच्या बरोबर गेले होते 90-91 मध्ये आणि त्याच्याबद्दल एकदा विजयसिंग मोहिते पाटलांना असेंब्लीची इलेक्शन हरावी लागली होती. घरामध्ये बंड झालं होतं, त्यांचे भाऊ त्यांच्या विरोधात गेले होते आणि आता शिवाजीराव देशमुखांच्या बाबतीत त्यांना बरोबर ते पद ते सभापती पद आहे ते त्यांना गमावावं लागलं. याच्या मागे शरद पवारांची नीती आहे, जुनं राजकारणाची बीज आहेत, म्हणजे त्याला 25 वर्ष जावी लागली. हा याच्यातला एक भाग झाला. दुसरा भाग आहे की आज शिवसेनेनं कॉम्प्रोमाइज कसा केला हे आपण म्हणताय. तर तो जो कॉम्प्रोमाइज जो केला त्याच्यामध्ये पडद्याआड काही घडलं असेल हा भाग आहे. आणि ज्या वेळेला 2 बायकांच्या दादला असं बघनाट्य होतं, 2 बायकांच्या दादल्याची मात्र मोठी पंचायत फार होत असते. त्या पंचायतीमध्ये ज्या वेळेला शिवसेना ही भाजप बरोबर जास्त सत्तेत आल्यानंतरही जर कुरबुरी चालू आहेत तर त्याच्यामुळे त्यांनी एक नव्या घरोब्याचे संकेत दिले होते राष्ट्रवादीच्या बरोबरचे. त्याच्यामुळं दुसरी आल्यानंतर पहिली नीट वागते. आता आजच्या याच्या लढाईत असं केलेलं दिसतंय, ते जरा बऱ्यापैकी त्यांनी डिप्लोमसी केलेली दिसते, कधी नव्हती भाजपने, की हा पारिजातकाचं झाड लावलं सत्यभामेच्या हट्टापोटी, सत्यभामेच्या अंगणात लावलं, पण त्याची फुलं मात्र रुक्मिणीच्याच याच्यात पडतील अशा पद्धतीचा भाग दिसतोय तो. त्याच्यामुळे सभापती पद आहे ते राष्ट्रवादीला मिळालं. त्याची थोडीशी बॅकग्राऊंड जर आपण बघितली तर मोदी दुसऱ्यांदा बारामतीला आले आणि शरद पवारांच्या बरोबर ते स्टेजवरती होते, व्यासपीठ शेअर केलं आणि मोदींनी त्या दरम्यानचे त्यांचं जे काय झालं होतं की बॉम्बे क्रिकेट असोसिएशनमध्ये बॉम्बे नाही बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडियामध्ये शरद पवार हे अध्यक्ष होण्याच्या दृष्टीनं हालचाली होत्या. तसं त्यांचं पडद्याआड काही ठरलेलं होतं, पण आयत्या वेळेला नंतर मोदींनी ते जे काय डील झालं होतं ते काय केलं नाही. शरद पवार काही अध्यक्ष बनू शकले नाही. या पडद्याआडच्या गोष्टी झाल्या, एक फटकाही बसला होता आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी समजा दूर जाते का काय असंही वाटत होतं. त्यावेळेला फार दूर काही आता भाजपने जाऊ दिलेली नाहीये. सभापती पदासाठी आता रामराजे तिथं आले आणि रामराजेंच्या याच्यामध्ये राष्ट्रवादी थोडीशी आता भाजपच्या अशी बांधील रिंगणात आहे. उद्धव ठाकरेंच्या वरती ते प्रेशर कायम राहील आणि त्याच्यावरचा दुसरा फॉर्म्युला काढलेला दिसतोय की उपसभापती पदाची निवडणूक होईल, त्यावेळेला कदाचित शिवसेनेला ते पद दिलं जाईल अशी जी शक्यता आहे. बरं, नक्की पुढे काय घडेल प्रताप थोरात ते आपण बघू. नितीन सावंत आता आहेत आपल्यासोबत. नितीन सावंत, तुम्ही आज होता विधिमंडळामध्ये, हे सगळं नाट्य जे काय आहे ते तुम्ही स्वतः बघितलेलं आहे. काय तुम्हाला काय वाटतं? मगाशी आता प्रताप थोरात असं म्हणतात की शिवाजीराव देशमुखांच्या अनुषंगाने 25 वर्षांचं जे काही उट्ट आहे ते काढण्याचा प्रयत्न असेल, जुने हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न असेल. पण तुम्हाला काय वाटतं की हे केवळ जुने हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न आहे की त्याच्यापेक्षा काही आणखी वेगळं घडतंय? भविष्याच्या पोटामध्ये काही नवी राजकीय समीकरणं दडलेली आहेत? काय वाटतं नितीन सावंत? मुळात प्रताप थोरातांनी सांगितलेला मुद्दा बरोबर आहे की त्यांनी पवारांनी 25 वर्षापूर्वीचं उट्ट काढलं आहे. परंतु पवारांचं यशस्वी राजकारणाचे गमक म्हणजे ते सतत विरोधकांना संभ्रमात ठेवत असतात. ते एका बाजूला बारामतीमध्ये मोदींना बोलवतात,
दुसऱ्या बाजूला ते केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका करतात, तिसऱ्या बाजूला ते लँड बिलला विरोध करतात, चौथ्या बाजूला इकडे राज्यात पुन्हा भाजपला पाठिंबा देतात. असं ते सतत संभ्रमाचं राजकारण करत असतात, त्यामुळेच ते यशस्वी होतात. आता सुरुवातीपासूनच त्यांनी शिवसेना आणि भाजपमध्ये दरी कशी पडेल हे राजकारण केलं. सुरुवातीलाच त्यांनी भाजपला सिंगल लार्जेस्ट पार्टी असताना पाठिंबा देऊन दाखवून दिलं, आम्ही बाहेरून पाठिंबा असं दाखवलं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये अधिक भांडणं सुरू झाली. आता पुन्हा राष्ट्रवादी जाईल का भाजपसोबत, या भीतीने शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपद सोडून पुन्हा सत्तेत आले. सत्तेत आल्यानंतर भाजपने त्यांच्या मनाप्रमाणे खाती दिलेली नाहीत त्यांना, त्यामुळे ते नाराज आहेत. त्यामुळे सतत ते नाराजी नाट्य, सतत सरकारवर टीका, कधी आपल्या मुखपत्रातून टीका करत असतात, कधी आपल्या खासदारांमार्फत टीका करत असतात. परंतु आता शिवसेनेतही असं झालेलं आहे की शिवसेनेतही आतले आणि बाहेरचे असे दोन गट झालेले आहेत. ज्यांना आमदार, जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना सत्ता नको आहे, परंतु जे काही MLC आहेत, विधान परिषद सदस्य आहेत, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की 5 कॅबिनेट मंत्र्यापैकी 4 विधान परिषद सदस्य आहेत शिवसेनेचे, यांना सत्तेत राहायचं आहे. म्हणजे परवा एक कॅबिनेट मंत्री बोलताना म्हणाले की बाबा अरे आम्हाला जोपर्यंत मंत्रिपद मिळालं आहे ते राहू दे ना. ते विधान परिषद सदस्य होते, त्यांना भाजपसोबत राहायचं आहे. ते फारसे अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बरोबर आपलं पॅचअप करून घेतलेले आहेत. ते मुख्यमंत्र्यांवर टीका करताना दिसत नाहीत. परंतु तिकडे मातोश्रीचं राजकारण असं आहे की सतत भाजपला अस्थिर ठेवायचं, आपल्या मंत्र्यांनासुद्धा अस्थिर ठेवायचं. आता मंत्र्यांना आदेश आल्यानंतर ते टीका करतात, ते स्वतःहून तिकडे भाजपवर टीका करायला जात नाहीत. कालपर्यंत असं वाटत होतं की भाजपला शिवसेनेने एक्सपोज केलं, परंतु आज अशी परिस्थिती झाली की भाजप पुढे शिवसेना एक्सपोज झाली. ह्या सर्व राजकारणात मुळात हे सर्व पाहणाऱ्यांनी, हे सर्व घडवणारे शरद पवार हे सर्वांना संभ्रमात ठेवतात आणि आपलं जे साध्य ते साधून घेतात. शरद पवार करते आणि करवतात असं आत्ता नितीन सावंत म्हणतात. तुम्हाला संजय मिस्किन असं वाटतं का मला हेमंत देसाईंकडे जायचंय पण तुम्हाला काही वेगळं मत नोंदवायचंय म्हणून? मुळात प्रश्न असा आहे की हे राज्य वेगळ्या मुख्यमंत्र्याच्या हातात आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. शरद पवार जे काय करत असतील ते त्यांच्या पातळीवर दिल्लीच्या स्तरावर करत असतील, पण तो हितं जे निर्णय घ्यायचे, ज्यांना राज्य चालवायचे, पुढे जाऊन ज्या जनतेला उत्तर द्यायचे, त्याला उत्तरदायित्व आहे ते देवेंद्र फडणवीस आहेत. आणि मुळात कसं आहे की पवार 25 वर्षाचं उट्ट काढत जरी असले किंवा उट्ट काढण्याचा प्रयत्न करत असले तरी क्रिकेटमध्ये एक नियम असा आहे की टायमिंग ज्याला साधता आलं तो खरा बॅट्समन असतो. म्हणजे तो नाही तर हुकला तो संपला. हे जसं राजकारणात आहे तसं क्रिकेटमध्ये आहे, तसं राजकारणात आहे. त्यामुळे पवार साहेब हे त्या पद्धतीने शरद पवार राजकारण करतात, ते त्यांचा भाग आहे, त्यांचा एक रणनीतीचा भाग असू शकतो. पण मुळात काय आहे की देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेही दिसलेले नाहीत. देवेंद्र फडणवीस कुठलंही स्टेटमेंट केलं नाही. ज्या दिवशी विधान परिषदेमध्ये अविश्वासाचा ठराव चालू होता त्यावेळेस देवेंद्र फडणवीस सभागृहाकडे दिवसभरात 1 मिनिट देखील फिरकलेले नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्याची भूमिका काय आहे? या सगळ्या घटना ह्या राज्यात घडत आहेत, ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत, दोन्ही सभागृहाच्या उत्तरदायित्व त्यांच्याकडे आहे, त्यांची नेमकी भूमिका काय हे अद्याप अस्पष्ट आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेचा उमेदवार माघार घेतो. त्यांची काय भूमिका?